फत्तेपूरला जायचं ठरलं होतं म्हणून सकाळीच उत्साहानं नवीन ड्रेस घालून घेतला. मोटरसायकलवर प्रवास असल्याने चष्माही घातला आणि जॅकेट सुद्धा घालून घेतलं. शेतामध्ये हरभऱ्याचे काम सुरू होतं म्हणून महिलांना गाडीवर बसून शेतात सोडून दिलं. नंतर राजू दादा आणि मी निघालो 1000च्या स्पीडने. थोड्याच वेळात आम्ही गोद्रीच्या घाटामध्ये पोहोचलो. हा परिसर म्हणजे निसर्गाचं एक सुंदर चित्र. चहू बाजूंनी डोंगर, त्या डोंगराच्या मधोमध खोदून काढलेला रस्ता. गाडी चालवताना मन अगदी ताजतवान झालं. आजूबाजूला हिरवीगार झाडी, खाली नजर गेली की थोडीफार खोलदरी आणि समोर दिसणारा गोद्रीचं वन उड्डाण. सगळंच भारावून टाकणारं होतं. पाठीमागे राजू दादा बसले होते. मी गाडी हाणत होतो. घाटातील वळणावरणाचा रस्ता, निसर्गाची साथ, प्रवास कधी संपला कळालंच नाही. थेट आम्ही कृषी सेवा केंद्रात पोहोचलो. तिथे थोडाफार विचारपूस केली. हरभऱ्यावर फवारणीसाठी लागणारं औषध घेऊन टाकलं. काम उरकून आम्ही थेट ऊसाच्या शेताकडे वळलो. असं म्हणतात हा ऊस अनेक आजारावर गुणकारी असतो. डायबिटीस साठी तर उपयोगी ठरतो. मग काय, आपणही काळा ऊस घेऊन टाकला. राजू दादा तर पुढे. ऊस घेण्यासाठी आणि खाण्याची त्यांची आवड कोणालाही थांबू शकत नव्हती. मी दादांच्या हातात मोबाईल दिला आणि म्हटलं माझा पण व्हिडिओ काढा. ऊसाजवळ. ऊसाची लागवड खूपच सिस्टमॅटिक होती. पाहूनच समाधान वाटलं. किंमत विचारली तर उत्तर आलं 40 रुपये. आधी वाटलं एक पेंडी 40 रुपयांना, पण नंतर समजलं की एकच ऊस 40 रुपयाला. थोडा थकवा, थोडा आनंद आणि भरपूर समाधान मनात साठवत आम्ही पुन्हा परतीच्या वाटेवर निघालो. रस्त्याने जाताना दादा अचानक म्हणाले, आपल्याला गाडीला डिक्की टाकायची आहे. मग काय, पटापट एका ठिकाणी गाडी थांबली. डिक्कीची किंमत विचारली आणि त्याला म्हटलं लवकर टाक. काही वेळाचं डिक्की बसली आणि गाडी अगदी नवीन सारखी दिसायला लागली. पुढे गेल्यावर दादा म्हणाले, एका ठिकाणी चहा घेऊ. आम्ही चहा घेण्यासाठी थांबलो. चहा पिऊन आम्ही पुन्हा गोद्रीच्या घाटाजवळ पोहोचलो. त्या घाटाजवळ केळीचे कंद भरपूर उगलेले होते. 4-5 कंद उपटून आणि वेळ न गमावता थेट घरी आलो. घरी आल्यानंतर 2 ऊस आणले होते. त्या ऊसाला भरपूर कोंब आलेले होते आणि ऊस आणण्यामागचं कारण हेच होतं, ऊस लावण्यासाठी. मी ऊसाच्या कांडीतल्या मधल्या भागातून कोंब वेगळे काढले. जवळजवळ 30-40 कोंब निघाले. उरलेल्या कांड्या खाण्यासाठी बाजूला ठेवल्या. शेतात आलो. विहिरीजवळ काही दिवसापूर्वी 6-7 ऊसाची कोंब लावलेले होते. मग ठरवलं हा ऊस योग्य जागी लावायचा. जागा निवडली आणि 2-2 फुटाच्या अंतरावर खड्डे करायला सुरुवात केली. 4-4 इंच खोल खड्डे करत करत 20-30 खड्डे तयार झाले. ऊस लावत असतानाच आमदार काकांनीही भेट दिली. खड्ड्यावर ठिबकची नळी अंथरली. प्रत्येक खड्ड्यात पाणी सोडलं आणि त्याच्यामध्ये ऊसाचं बी म्हणजे कोंब लावून दिलं. आता येणाऱ्या काही दिवसात आपल्याला ऊस कसा वाढतो हे पाहणं औत्सुकच ठरणार आहे. विहिरीच्या एका बाजूला 10-10 फुटाच्या अंतरावर ठिबक नळीवर जांबाच्याही कलमा आम्ही लागवड करून घेतल्या. सगळं काम उरकून घरी आलो. शिव काय म्हणतो बघा. ऊस खायचंय. नीट सांग. ऊस खायचंय. त्याच्यात सांग. ऊस खायचंय मला. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक फॉलो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक फॉलो. राम कृष्ण.